एक नंबर मॅरिनेट करूया त्याला. मम्मी मी पण करू. गूळ, आलं, हे आपले रोजचे मसाले. थोडस आपण लिंबू पिळून घ्या. बस. आपण नंतर मीठ टाकणार आहोत ते आपण नंतर. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या रणकांबळे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या दोन छोट्या चुलीवरती बनवणार आहोत एकदम झणझणी हैदराबादी ग्रीन चिकन. बघू शकता. चला तर आता मी तुम्हाला सांगते इथं काय काय घेतलेलं आहे. मित्रांनो, इथं चिकन घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा, लिंबू, लसूण, आलं, हे आपले रोजचे मसाले, इथं चिकन मसाला घेतलाय, हे आपले खडे मसाले, इथं भाकरीचं पीठ आहे, इथं आपली दही आहे. हो. चला तर आपण चूल पेटवून घेऊया. पहिला आपण आता भाकरीसाठी पाणी ठेवते, तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मसाले बनवू. तोपर्यंत आपल्या इथं पाण्याला उकळी मी तोपर्यंत इथं लसूण सोलायचं. हो, म्हणजे कसं मॅरिनेट करायला जरा 5-10 मिनिटं लागेल, मग तोपर्यंत आपले भाकरी होते. बस, आपण काय 2च भाकरी करणार आहोत, मग थोडस पाणी घेतले. चला मित्रांनो, बघू शकता मम्मीने आता लसूण सोललेलं आलं आहे. काढून घेतलंय. आता हे जे बारीक तुकडे करते. आलं मम्मी आलं कापून घेते. त्यानंतर आपण हे सगळं एकत्र मम्मी आलं कापते. हो, वाटण करून मग एकजीव झालं वगैरे वगैरे सगळं आपण मॅरिनेट म्हणजे की वाटण करून ठेवूया. बारीक बारीक तुकडे करते. मिरच्या घेते. आणि कोथिंबीर. मित्रांनो, बघू शकता मम्मीने आता मिरच्या कापून टाकलेल्या आहे. आता मम्मी कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर कशी भरपूर लागते. कोथिंबीर शिवाय मम्मी या रेसिपीला मजा नाही. बारीक केले. आता आपण मिक्सर मध्ये करणारच आहोत. चूल पेटवते. हे बघा, आता मस्त पैकी आपलं एकदम हिरवगार वाटण झालेलं आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करूया. त्याला मम्मी मी पण करू. बघा, यामध्ये हळद टाकायची. आता हळद, आपला गरम मसाला थोडा, कांदा लसूण मसाला, आपला दुसरा गरम मसाला, हा आपला चिकन मसाला, आणि थोडस लिंबू. हो, पहिला आपण बी काढूया. बी गेल्यानंतर, कारण हे कडवट लागत असते. थोडस आपण लिंबू पिळून घ्या. बस. चला आता आपण जी आपण ग्रेव्ही टाकून देऊया. आणि चांगले एकजीव. हे बघा, इथं पण मस्त पैकी आपलं भाकरीसाठी पीठ पाणी ठेवलं होतं. ते एकदम गरम झालेलं आहे. उकळी येते, बघू शकता.
थोडस अजून आपण टाकून देऊया आपला मसाला, चांगला एकजीव करूया. आणि आता आपण मीठ टाकूया. हे बघा, बस. आपण नंतर मीठ टाकणार आहोत, ते आपण नंतर फोडणीला टाकायचं आहे बाकीचा उरलेला मसाला. बघू शकता आता मम्मी याला मॅरिनेट करून ठेवणार बाजूला मस्तपैकी. आणि हा उरलेला मसाला आपण फोडणीला टाकूया. चला आता याला मी साईडला ठेवते झाकून. आता आपण भाकरीची तयारी करू. हात धुवून घेते. भरपूर गरम आहे पाणी. आता थंड पाणी वाटते जरा. आता मी या सगळ्यांची झाकणं लावून ठेवते. हो, नंतर आपण फोडणी देताना काढू. पीठ मळून झालेलं आहे. मित्रांनो बघू शकता आपली भाकरी इथं झालेली आता आहे. मी चेक करून बघते. मस्तपैकी तवा तापलेला आहे. आता मग मी भाकरी टाकते. पाणी टाकते, लावते. चला आता आपण काढून घेऊया. आता फोडणीसाठी आपण टोप गरम करून ठेवूया फोडणीसाठी. आता कांदा कापून घेते. आता मम्मी कांदा कापून घेते. मम्मी तोपर्यंत मी काय करू? नाही, आता झाले सगळं. आपल्याला आता फक्त फोडणी द्यायची आहे. मित्रांनो आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता मम्मीने टोपामध्ये तेल टाकलेलं आहे मस्तपैकी. मित्रांनो आता आपण आपल्या टोपामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया मस्तपैकी. लागले तर आपण खडे मसाले पण टाकून देऊया. सगळे खडे मसाले टाकलेत. जामच तेल टाकले. आपण कांदा पण टाकून देऊया. मित्रांनो बघू शकता मम्मीने आता कांदा टाकलेला आहे. आपण लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं मस्तपैकी. करून घेऊया. आपण थोडे जिरं टाकून देऊया. अजून मसाले सुद्धा. हो, मसाले फक्त आपल्याला आता हळदच टाकायची आहे, कारण मग चांगलं एकजीव होतो आपला कांदा. चांगलं हे बघा, मस्तपैकी आता कांदा हळूहळू लाल होत चाललाय. थोडासा लाल होतोय मस्तपैकी कांदा आपला.
चल आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया. हो, हे आपला गरम मसाला. आता काय सगळे थोडे थोडेच टाकूया, कारण चिकन मध्ये ऑलरेडी मॅरिनेट करताना भरपूर मसाले टाकले. हे हे आपला कांदा, कांदा लसूण लसूण मसाला. मसाला, हे आपला रोजचा गरम मसाला, आपला चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, आणि थोडस चवीपुरतं मीठ. त्याला आता आपण एकजीव करून घेऊया सगळे. इथं आपलं चिकन मॅरिनेट केलेलं आलंय. आता सगळं आता आपण एकत्र टाकून घेऊया. पहिले चिकन टाकूया. बघा, एकजीव करून घेऊया. मस्तच वास आपला छान येतो. मम्मीने आता चिकन टाकलेलं आहे. हो, थोडं थोडं आपण थोडं तेल टाकूया. बर, आता आपण हा केलेलं वाटण आता टाकून देऊया. अजून थोडीशी ही दही. त्याला आता आपण थोडेस दही टाकून देऊया. लागली आपण याला मिक्स करून वाटण पण सगळं टाकून देऊया. आता चांगलंच आपण एकजीव करून घेऊया. मित्रांनो बघू शकता इथं आपलं चिकन शिजलेलं वाटतंय. हो, आपण आता चेक करून घेऊया. आता मम्मी मस्तपैकी चेक करून घेते. यम्मी यम्मी. आता मी चेक करते. मस्तपैकी खूप गरम आहे. हो, गरम आहे. बघा, मस्तपैकी शिजले गेले. आता हे बघा, आता आपण काढून घेऊया. आता मग मी काढून घेते. बघू शकता जाळ कसला आहे. एक नंबर. मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. चला आता आपण वाढून घेऊया. एकच पीस दे. खूप गरम आहे इथं. हो, गरम आहे. हा, टेस्ट करून बघ कसं झालं. मित्रांनो आपलं चिकन एक नंबर शिजलेलं आहे. अजून तिखट पण खूप आहे. अजून आपली भाकरी एकदम मऊसूर झालेली आहे. अजून चांगलं आपलं हे पण
छोट्या चुलीवर मातीच्या एकदम हॉटेलवानी जेवण झालंय. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.